नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण जनरल नॉलेजचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे की तलाठी भरती, जी-एम-सी भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षेच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण पाहायचे आणि जर का तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर येत असेल तर कमेंट करून सांगायचे. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, कोणत्या देशाने देशात प्रवेश करणाऱ्या सर्व रशियन नोंदणीकृत प्रवासी कारवर युरोपियन युनियन EU बंदी लागू केली आहे? तर तुम्हाला आन्सर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आपल्या पहिल्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पोलंड. क्वेश्चन नंबर 2, भारताने अलीकडेच पुढील सूचना मिळेपर्यंत कोणत्या देशात व्हिसा सेवा निलंबित केली आहे? तर आपल्या क्वेश्चन नंबर 2 चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कॅनडा. क्वेश्चन नंबर 3, डिसेंबर 2023 मध्ये कोणत्या अभिनेत्याला ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ इटालियन रिपब्लिकने सन्मानित केले आहे? तर आपल्या तिसऱ्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कबीर बेदी. क्वेश्चन नंबर 4, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प ज्याची अलीकडेच बातमी होत होती, तो कोणत्या राज्यात आहे? तर चौथ्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, महाराष्ट्र या राज्यात. क्वेश्चन नंबर 5, अरुण 3 जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर आपल्या पाचव्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नेपाळ. क्वेश्चन नंबर 6, ग्लोबल फायर पॉवर GFP 2024च्या वार्षिक अहवालानुसार जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यामध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर आपल्या 6व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, फोर्थ, चौथा क्रमांक आहे. तर क्वेश्चन नंबर 7, 60वी म्युनिक सुरक्षा परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर आपल्या 7व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जर्मनीमध्ये. क्वेश्चन नंबर 8, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले बायोमायनिंग म्हणजे काय? तर आपल्या 8व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बायोमायनिंग म्हणजे सूक्ष्मजीवांचा वापर करून धातूपासून धातू काढणे. क्वेश्चन नंबर 9, एक मल्टी मॉडल AI प्रणाली प्रोजेक्ट GROOT अलीकडे कोणत्या कंपनीने लॉन्च केली आहे? तर आपल्या 9व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नेव्हिडिया. क्वेश्चन नंबर 10, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम HIMARS कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर आपल्या 10व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, संयुक्त राज्य. क्वेश्चन नंबर 11, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन FPO साठी भारतातील पहिला प्रवेगक कार्यक्रम कोणत्या शहरात सुरू करण्यात आला? आपल्या 11व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बंगलोर. क्वेश्चन नंबर 12, भारताने जागतिक डोमेस्टिक एअरलाइन मार्केटमध्ये कोणते स्थान मिळवले आहे? तर आपल्या 12व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, तिसऱ्या. क्वेश्चन नंबर 13, सर कीर स्टारमर यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर आपल्या 13व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, युनायटेड किंगडम. क्वेश्चन नंबर 14, कोणत्या देशाने 2 वेगळ्या क्वांटम नेव्हिगेशन चाचण्या, एक रॉयल नेव्ही जहाजावर आणि दुसरी लहान जेट विमानात घेतल्या? तर आपल्या 14व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, UK. क्वेश्चन नंबर 15, उत्पादन, नवोन्मेष, विकास आणि वाढ SAMRIDH योजना हा कोणत्या मंत्रालयाचा प्रमुख कार्यक्रम आहे? तर आपल्या 15व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. क्वेश्चन नंबर 16, माय भारत आपदा मित्रांना कोणत्या संस्थेमार्फत प्रशिक्षण दिले जाते? माय भारत आपदा मित्रांना कोणत्या संस्थेमार्फत प्रशिक्षण दिले जाते? तर आपल्या 16व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी NDMA हे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 17 पाहू, 18वी आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड IESO 2025 कुठे झाली? तर 17व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, चीन. क्वेश्चन नंबर 18, भारतात भारतीय करड्या लांडगा संवर्धन प्रकल्पांतर्गत लांडगा कॉरिडॉरचे मॅपिंग करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर आपल्या 18व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पश्चिम बंगाल. क्वेश्चन नंबर 19, कोणत्या राज्य सरकारने राज्याबाहेर निधन झालेल्या नागरिकांचे मृतदेह त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी श्रद्धांजली योजना सुरू केली आहे? तर आपल्या 19व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आसाम. क्वेश्चन नंबर 20, इमिशन गॅप रिपोर्ट 2025 ऑफ टार्गेट हे अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केले? तर आपल्या 20व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, युनायटेड
नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP. 21वा क्वेश्चन पाहू. जागतिक दूरदर्शन दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर आपल्या 21व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 21 नोव्हेंबर. क्वेश्चन नंबर 22. इंटरनॅशनल फाउंड फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट IFAD ही आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था आणि कोणत्या संस्थेची विशेष कृती एजन्सी आहे? तर 22व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, युनायटेड नेशन्स. क्वेश्चन नंबर 23. कवच 4.0 हा स्वयंचलित ट्रेन संरक्षण ATP प्रणाली गुजरातमध्ये कोणत्या रेल्वे विभागावर कार्यान्वित करण्यात आली आहे? तर आपल्या 23व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वडोदरा अहमदाबाद. क्वेश्चन नंबर 24. 2026 मध्ये 79वा BAFTA पुरस्कार सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपटासाठी जिंकणारा मणिपुरी चित्रपट कोणता? तर आपल्या 24व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बुंग. क्वेश्चन नंबर 25. अन्न किंमत निर्देशांक कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो? आपल्या शेवटच्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अन्न आणि कृषी संघटना FAO. तर फ्रेंड्स, आज आपण 25 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. पुढचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अजून जर का आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.